महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी एकत्रित येऊन भाजपला हरवायचा प्लॅन करून एक नवीन सकारात्मक ऊर्जा घेऊन कशा प्रकारे भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करता येईल याकडे लक्ष देईल असं वाटलं होतं। पण या ठिकाणी जे युती व्हायची आहे महाविकास आघाडी सोबत वंचितची ती युती होईल अशी शंका येऊ लागली। आता बघा राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ माजलेली आहे, कारण एवढा घराणेशाही म्हणतो आपण ते भाजप पण आहे आणि काँग्रेस पण, त्यामध्ये काही शंका नाही। पण आता ह्या ठिकाणी काँग्रेसला काही बाळासाहेबांनी मागण्या केल्या होत्या। पहिलं त्यांनी 39 मुद्दे पाठवले, ते काँग्रेसने मुद्दे ऍक्सेप्ट केले। त्यानंतर दुसरे त्याने अजून 5 ते 6 त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत, त्यावर त्यांनी कन्फर्मेशन मागितलेलं आहे। जर हे मिळालं नाही तर आमची महाविकास आघाडीसोबत युती होणार नाही। आणि ते 5 मुद्दे असे आहेत, ते 5 मुद्दे कधीही महाविकास आघाडी ऍक्सेप्ट करत नाही, करणार नाही ऍक्सेप्ट। तर यावरती कुठली एखादी बैठक घेऊन, सर्वपक्षीय बैठक घेऊन त्यातले नेते जे मुख्य नेते आहेत ते घेऊन जर त्यावर विचार विनिमय केला तर यातनं काहीतरी मार्ग निघू शकतो। पण हे 5 जर तुम्ही मुद्दे बघितलात तर फक्त एकच गोष्ट समजते की महाराष्ट्रामध्ये वंचितची आणि महाविकास आघाडीची युती होऊ शकणार नाही, परिणामी महाराष्ट्रामधून भाजपला लीड मिळेल। मित्रांनो, मी आपला मित्र जगताप आरजे, तुम्ही बघत आहेत आपलं आवडतं चॅनल। बघा आता हे पूर्णच बाळासाहेब आंबेडकरांनी 5 ते 6 मागण्या केलेल्या आहेत। त्या 5 ते 6 मागण्या त्यांच्या योग्य आहेत, बरं का, ह्या मागण्या योग्य आहेत। हे टायमिंग चुकीचं असू शकतं किंवा ह्या गोष्टी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्या नेत्यांना आवडणार नाहीत, पण हे जे मागलेत, ह्या जी गोष्टी मागितलेल्या आहेत 5 ते 6, त्यामध्ये काही वाईट किंवा चुकीचं आहे असं वाटत नाही मला। पण हे ऍक्सेप्ट करेल किंवा न करेल हे देव जाणे। बघा आता पहिली मागणी आहे वंचितची की आम्हाला 27 जागा द्या। 27 जागा ह्या बाळासाहेबांनी मागितल्यात वंचितसाठी, पण 27 जागा आघाडी देईल का? हे 100% ही गोष्ट होऊ शकणार नाही। महाविकास आघाडी 27 जागा देऊ शकणार नाही। भलेही ते पाठीमागं 2 जागा बोलले होते, तरी 2चे 4 करू शकतील, पण ते 27 जागा देऊ शकणार नाहीत। ही बाळासाहेबांची पहिली आठ होते, ते पण काँग्रेस मान्य करणार नाही 100%। पुढलं आहे महाविकास आघाडीमध्ये अल्पसंख्याकासाठी तुम्ही 3 जागा द्या आणि ओबीसीला 15 उमेदवार आमचे द्या। म्हणजे 15 आणि 3 18 उमेदवार हे ओबीसी आणि अल्पसंख्याकांचे तुम्ही दिले पाहिजेत। पण हेही गोष्टी महाविकास आघाडी मान्य करणार नाही। आता पुढला बघून घ्या, मनोज जरांगे पाटलांना तुम्ही सर्वपक्षीय मतानं जालन्यामधून उमेदवारी द्या। त्यामध्ये कुणाचाही विरोध नसणार आहे, सर्व पक्षाच्या संमतीनं जरांगे पाटलांना जालन्यातून उमेदवारी द्या। त्यांची ही आट मान्य होऊ शकते। बाळासाहेबांची ही जी आट आहे ही आट मान्य होऊ शकते, कारण सध्या राजकारणामध्ये समाजामध्ये जास्त प्रभाव हा जरांगे पाटला झालेला आहे। त्यामुळे हे गोष्ट महाविकास आघाडी मान्य करू शकते, पण जे बाकीच्या गोष्टी आहेत ते मान्य करू शकत नाही। अनेक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, पुढची अशी गोष्ट आहे, हे मान्य करून काय फायदा नाही। हे गोष्ट मान्य केल्या बॉन्ड काही करू द्या, पण ह्या गोष्टीचा भरोसाच काही नाही। पण समजून घ्या, ती गोष्ट आहे की जे उमेदवार महाविकास आघाडीकडून उभा राहतील निवडणुकीला, ते उमेदवार कधीच भाजपमध्ये जाऊन सामील होणार नाही। त्यांनी याची खात्रीशीर लेखी मागितलेली आहे। अहो, ही कुणाकडनं शक्य गोष्ट नाही, ज्यांच्याकडनं अपेक्षा होत्या, ज्या लोकांनी आमदारकी, राज्यमंत्रीपद भोसलेलं आहे, मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे, अशी लोक भाजप सोबत गेलेले आहेत। अशोकरावजी चव्हाण वडील मुख्यमंत्री, हे पण मुख्यमंत्री, यांनी पण साथ सोडली पक्षाची वाईट काळामध्ये, ते पण भाजपमध्ये सामील झाले। त्यानंतर आमच्या औषाचे 2 टर्म ते लगट आमदार होते, ते बसवराज पाटील, आणि परत राज्यमंत्री सुद्धा होते, ते सुद्धा काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये जाऊन सामील झाले। आता म्हणजे ज्यांच्याकडनं आपण अपेक्षा करतो, ज्याच्याकडनं आपण पूर्णपणे खात्री घेतो भविष्याची महाविकास आघाडीच्या, तेच लोक
जर फुटत असतील तर बाकीची गॅरंटी काय आपण घ्यायची, बरोबर आहे. आणि हे जे 5 ते 6 मुद्दे आहेत ते 5 ते 6 मुद्दे कधीही महाविकास आघाडी ऍक्सेप्ट करत नाही किंवा करणार नाही याची गॅरंटी आहे. कारण बघा आता जे त्यांचं जागा वाटप ठरलेलं आहे त्यामध्ये काँग्रेसला आणि शिवसेनेला बहुमोल आहे, त्यानंतर राष्ट्रवादी कमी आहे 8-9 जागा. अशामध्येच तर 27 जागा फक्त एक तर वंचित मागत असेल तर ही गोष्ट खरंच पॉसिबल नाही. आणि परिणामी जे युती आहे महाविकास आघाडीची त्यामध्ये वंचित भविष्यामध्ये सामील होईल असं वाटत नाही. हा निर्णय बाळासाहेबांनी का घेतला असावा, का घेतला हे सर्वस्व त्यांना माहीत. त्यांचं पुढलं राजकारण का असू शकतं, त्यांची राजकीय खेळी पुढची काय असू शकते. आपण याविषयी कालचा व्हिडिओ पोस्ट केला होता की बाळासाहेबांची जे खेळी आहे, बाळासाहेब काहीतरी राज्यामध्ये मोठी घटना करणार आहेत. बाळासाहेब नेमकं काय केलं आपण याविषयी व्हिडिओ काल सकाळी पोस्ट केलाय आणि तो व्हिडिओ खरा पण झाला. म्हणजे आपलं जे विश्लेषण आहे ते विश्लेषण अगदी परफेक्ट बसत आहे राजकारणाविषयीचं. आणि जे आपण कालचं विश्लेषण केलं त्यामध्ये आपण ते मुद्दे मांडले होते ते मुद्दे इथं तंतोतंत जुळतात ह्या आजच्या विश्लेषणामध्ये. आपण तुम्हाला काल ते सांगितलं होतं की बाळासाहेब अशा अटी का ठेवतात, कारण बाळासाहेबांना जर महाविकास आघाडीमध्ये जाऊन बी त्यांनी कार्य केलं किंवा त्यांनी ही निवडणूक लढवली तर यांचं मनुष्यबळ 1 ते 2 असणार आहे. जर यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली सर्व धर्म सर्व पक्ष म्हणजे लहान लहान पक्ष सोबत घेऊन तर या ठिकाणी हा धक्का महाविकास आघाडीला बसणार आहे आणि महायुतीला बसणार आहे. कारण जास्तीत जास्त यांचे खासदार सुद्धा निवडून येऊ शकतील. कारण काय, ओबीसी समाज, मराठा समाज आणि वंचित आणि मुस्लिम समाज हा बऱ्यापैकी याच्या पाठीमागे आहे. कारण यांनी एवढी अशी भारी पेरणी केलेली आहे. ज्या काळामध्ये हे पक्ष फोडत राहिले, हे पक्ष वाचवत राहिले त्यावेळेस बाळासाहेबांनी अशा खेळ्या खेळून गेलेले आहेत, असे षटकार चौकार मारलेले आहेत. यांचा उपयोग ह्या रनरेटमध्ये नक्कीच होणार आहे लोकसभेच्या. आणि काहीतरी वेगळं काहीतरी स्पेशल असं आपल्या महाराष्ट्राच्या वाटेला येते की काय असं वाटायला लागले. कारण लोकांची इच्छा एकच होती बघा, त्यामध्ये वोटिंग पोल असतील किंवा ओपिनियन असेल लोकांचं, ते काय होतं की आम्हाला महाविकास आघाडीही नको आणि आम्हाला महायुती पण नको. यांची पसंती ही एक वेगळ्या मताला होती, वेगळ्या विचाराला होती. तर विचार आता समोर येतोय. याची बघा खुणा सांगतो तुम्हाला, एक अशी खूण आहे, अशी सगळ्यात मोठी एक राजकीय हालचाल आहे, अशी एक राजकीय घडामोड आहे ते तुम्हाला सर्व काही सांगून जाते. आता महाराष्ट्रामधील मराठा समाज ओबीसी समाज एकत्र झाला, एक झालाय समजून घ्या. कारण ओबीसीच्या मंचावरनं जरांगे पाटलाची स्तुती होते. एकेकाळी काही महिन्यापूर्वी जरांगे पाटलाची आयमाय काढायचे कशावरती, ओबीसीच्या महाएल्गार मेळाव्यामध्ये. पण आता चित्र बदलले पूर्णपणे. आता ओबीसीच्या सभेमधून एल्गार मेळाव्यामधून जरांगेंची स्तुती होते. ओबीसी मेळावा जरांगेंची स्तुती करण्यासाठी उभा होते की काय असं पण वाटायला लागलंय. म्हणजे एकूणच ओबीसीनं पूर्णपणे सॉफ्ट कॉर्नर घेतलेला आहे जरांगेविषयी. आणि जे मतभेद होते, जे काय मतभेद बाजूला ठेवून ते सुद्धा आता पाटलाच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभा आहेत. कारण दोघांनाही माहित आहे आता ओबीसीना हे कळून चुकलंय, मराठ्यांना पण कळून चुकलंय की आपल्या मागण्या तोपर्यंत पूर्ण होणार नाहीत आपण जोपर्यंत राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेत नाही. आपण सत्तेबाहेर राहून कुठल्याही गोष्टी करू शकणार नाही, आपण काही साध्य करू शकणार नाही हे त्यांना चांगलंच माहित आहे. त्यामुळं ते ह्या गोष्टी करता सज्ज आहेत, तयार आहेत. जी हवी ती गोष्ट बाळासाहेबांनी केली आहे. जागोजागी वारंवार सभा घेऊन, मोर्चे बांधून आणि एल्गार मेळावे घेऊन, परिवर्तन सभा घेऊन त्यांनी आपलं काम केलेलं आहे. जरांगे पाटलांना सुद्धा या जो आपला आरक्षणाच्या माध्यमातून ते सुद्धा फोकसमध्ये आहेत. त्यामुळं आणि बच्चू कडून तर नेहमीच जरांगे पाटलांना पण आणि बाळासाहेबांना पण त्यांनी सपोर्ट केलेला आहे. आणि आता जो व्यक्ती जरांगेंच्या सपोर्टमध्ये येईल तोच ह्या निवडणुकीचा राजा असणार आहे. आणि ते राजा म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांची वंचित प्रहार आणि खुद
जरांगे पाटील. आता फक्त इथं लढा कुठला आहे? हा लढा आहे प्रस्थापिता विरोधामध्ये विस्थापितांचा. हा मोगली किंवा निजामी मराठ्या विरुद्ध लढा पुकारलेला आहे आपल्या वंचित मराठ्यांनी, म्हणजेच गरीब मराठ्यांनी. मराठा बोलतो मी, मराठा म्हणजे शिवाजीचे सर्वच मावळे यांनी पुकारलेला बंड आहे. आणि त्यात एक खास मागणी केली आहे बाळासाहेबांनी, आरक्षणवाल्याच्या पाठीमागे राहील. बघा भविष्य काय सांगतं ते. मित्रांनो, तुम्हाला एकूण याविषयी वाटते काय? नक्कीच कमेंट करून सांगा. तुमचं ओपिनियन काय ते पण सांगत चला. तुम्हाला ह्या नवीन आघाडीविषयी, नवीन ह्या समीकरणाविषयी काय वाटतंय ते पण नक्कीच सांगा. जे कोणी समर्थक असतील महाविकास आघाडीचे त्यांनी पण आपल्या कमेंट्स नक्कीच सांगत चला. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.